तर सुरू करूयात आजच्या पहिल्या जोडीपासून। आजची पहिली जोडी देवाकडे काहीतरी गाराणं घालतीये, कुठलं गाराणं घालतीये बघूयात। येत आहेत दिगंबर नाईक आणि आरती सोळंकी। नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी। महाराष्ट्राच्या कोणत्याही मंचावर कुठलाही विनोदी कार्यक्रम सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे मालवणी सम्राट मच्छिंद्र कांबळी यांची। मच्छिंद्र कांबळी म्हणजे बाबूजी, तुमचे आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके तात्या सरपंच। आणि कसा हो, मी मालवणच्या अस्सल मातीतलो अस्सल मालवणी कलाकार। आता मी जर तात्यांका इसरले तर कसा चाला? आणि मी इसरानो पण अजूनही ते वरसून माका गाडी घालतले, म्हणतले माई साया आगा असला ता मागा असला आणि पाठसून इला ता उजवडात राहुला। मी गाराणा सुरू करीन, माझ्या पाठसून होय महाराजा म्हणायचा। आणि तुम्ही सगळ्यांनी म्हटलं तर गाराणा अजून मजा येत नाही, तर गाराणा सुरू करतोय। जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 वळवाटीच्या 12 पाचाच्या 12 देशाच्या 12 गावाच्या 12 वेशीच्या 12 पारावरच्या महाराजा। शिखावरान अरे काय आयोजक असत, काय कोण असत? किती वेळा सांगलाय कार्यक्रमात मध्ये अशी साखरेची पोती टाकू नको म्हणा। ही साखरेची पोती रंगमंचाच्या पाठी ठेवा, थय लोकांका चहा लागता। मग औषध खावरा ही तर बाई। बाई तुमचं होय काय काम? इथं आमचा तमाशा हाय। औषधच्या घोवाचे तमाशे करतास? होय आमचं फू बाय फू नावाचा नवीन कार्यक्रम आहे। फू नाही, फू बाय फू काय बाई? हत्ती एवढी बाई आणि मुंगळे एवढे घुंगरू। नाव काय बाई, नाव काय तुमचं? मंजुळा। औशीचं नाव काय? गोकुळा। बाईंचं नाव मंजुळा, औशीचं नाव गोकुळा, मग बाबांचं नाव काय? खुळखुळा। तुझ्या तोंडावर शिरा पडली ती किती वेळा सांगलाय माझा गाराणा चालू असताना मध्ये मध्ये कडबाना नको म्हणा। अरे मग माझी अदाकारी केव्हा सुरू होणार? औषध खावा तुका अदाकारी करूची? देवल साहेब ह्यांका अदाकारी करूची? मग आधी तरी सांगायचं नाही? करा ना तुम्ही अदाकारी। पण आमच्या कोकणातली एक पद्धत आहे, कार्यक्रम नवीन सुरू होताना गाराणा घालायचा। माझा गाराणा संपला, तुमची अदाकारी सुरू। गाराणा आता ह्यांका सांगायच्या औषध खाल्यान कोल्यांता कसा हा? म्हणजे आमच्या मालवणात एक पद्धत हा, देवाची आराधना करण्यासाठी ज्या म्हणतात ना त्या गाराणा म्हणतात। तर माझ्या गाराण्यात एक अशी गोष्ट येतली, होय महाराजा म्हटलं का माझा गाराणा संपला, तुमची अदाकारी सुरू। तयार? तुम्ही तयार? हे तर उत्सुकच असत। गाराणा घालत तर जय देवा महाराजा। अगो ही माझ्या गाराण्याची सुरुवात हा। सुरुवात पण अशीच आहे? सगळीकडे असाच चालतं ना, सुरुवात पण अशीच आहे, शेवट पण असाच आहे, कोणाक काय कळणार नाही। तर लोकांका कळण जरा चांगला काहीतरी लोकांका दाखव गया म्हणून आपण कार्यक्रम करतो ना, मग गप उभ्या राहायचा। तर देवा महाराजा झी मराठीन भरपूर पैसा खर्च करून हो जबरदस्त असो शेट बनवलो हा महाराजा। महाराष्ट्रातून जबरदस्त असे कॉमेडी सगळे एकत्र केलेले होत महाराजा। वेगवेगळे मेकअप मध्ये त्यांना रंगवून हैसर पाठवतात महाराजा। ह्याच्यावरसून एक लक्षात येतात झी मराठीकडे भरपूर पैसा हा महाराजा। त्याच्यात थोडासा पैसा आमका दोघांका दी रे महाराजा। लवकर बोललात, ऐकल्यानंतर देव तुमचाच ऐका। जरा काय झालं का ऐका, तुझा ऐका तर माझा कधी ऐकतले? अजून माझा बाकी हा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सावंत मॅडम, स्वप्नील जोशी साहेब असे जबरदस्त मातब्बर असे 2 जज आपणाक लाभलेले असत महाराजा। हळू 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 ह्या स्टेज साठी लोकांनी खूप पैसा खर्च केलो हा। मग ह्या काय केलं? मुजरा। अगो मुजरो करूक ते काय हातात गजरो घालून बसले? खुल्यासारखं काहीतरी करायचं नाही सर, शांत उभे राहायचा। दोन्ही जजांका माझी विनंती हा, हय जे विनोद सादर करतले त्याच्यावर जास्त विचार न करता एखादो फुसको विनोद जरी असलो ना तरी जोरा जोरात हसायचा। हसा ना हसा, ओ हसण्यावर टॅक्स ना, हसा ना। असे हसायचे नाही। ह्या दोघांसहित ह्या सगळ्यांका भरपूर हसाची बुद्धी दी रे महाराजा। ऐका
टक्के हा माझा. अजून म्हणजे खूप घराणा मोठा असतो मालवणी माणसाचा. होय काय? तर ह्या कार्यक्रमातले सगळे पुरुष पटापटा पटापटा आउट होऊन दे आणि जी काही जबरदस्त अशी पोरा आहात ना म्हणजे मुली आहेत ना ते सगळे माका एकट्याकच मिळाले रे महाराजा. ऐका काय ता? सगळ्या मुली तुलाच मिळू दे. नाही नाही मला मिळू दे म्हणजे माझ्या बरोबर त्यांची जोडी जमू दे. माझा अनुभव दानगो हा कसला कॉमेडी करण्याचो. तर देवा कारण बडबड 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 मगापासून एकटाच बोलतोय. आम्ही का बोलायचं म्हणजे अरे सरकारने महिलांना 33% आरक्षण दिलं ना व. आता त्यांका खुळ कुत्र चावलं तर का आम्ही काय करायचं. देऊ काय आरक्षण व्हाया महिलांका मग तू निदान 3 ओळी तरी बोलायला दे रे. बाईचो पॉइंट बरोबर आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमात सुद्धा तुमका आरक्षण व्हाया मग 33% आरक्षण व्हाया. कशासाठी प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये महिलांना 33% विनोद मिळालाच पाहिजे. सगळं माझा पण मधा मिळालाच पाहिजे. अगो पण तुझ्यापेक्षा आम्ही सॉलिड हुशार असं. काय? आम्ही ऑलरेडी ह्या प्रोग्राम मध्ये तुमका 100% आरक्षण दिलेला हा. कसं काय? अगो कसं काय म्हणजे माका सांग आपल्या प्रोग्राम मध्ये एकूण मुली किती आहेत. मला पकडून 10. शिरा घाल ह्याच्या तोंडात. बरं तुकडा पकडून 10 तर 10 एकूण मुली 10 झाले 10%. समोर निर्मिती सावंत मॅडम बसली हा ते उरलेले 90% झाले ना 100%. अगो कॉमेडी आणि आरक्षणाबद्दल बोलायचं झालं ना तर ही बाई एकटी अख्ख्या महाराष्ट्राच्या कॉमेडीच्या 100% आरक्षणाचा कोटो भरतात. काय स्वप्नील भाऊ बरोबर बोलले का नाही. 100%. ए मेल्या काय झाला भाऊ तुझा माझा नाही. म्हणजे ह्यो तुझो भाऊ नाही. खराच ह्यो तुझो भाऊ नाही. नाही अगो परक्या बाईल माणसान परक्या पुरुषाक भाऊ मानायचा बरा असतात. पण म्या कधी म्हणलं तो परकाय. औषध खबर म्हणजे हा परका नाही मग हा काय तुझ्या घरका हाय. चल चावट. लागलं का बाण. हे काय केलं लाजली. ह्याच्या तोंडावर शिरा पडली ह्यांच्यात असायला असतं. आमच्या डायरेक्ट बाणच मारतात. तर बघलाच ना मंडळी हो सीझनच्या पहिल्या एपिसोड मध्ये ह्या बाईन जर अशी मर्यादा गाठली तर हो सीझन संपापर्यंत ही खय खय पोचत काय सांगा घेणार नाही. तेव्हा या पुढला सगळा तूच सांभाळ रे महाराजा. हे काय फुकटचा मेळा म्हणून टुंग टुंग करते काय का. मी देवा महाराजा म्हटल्यानंतर तू टुंग टुंग आणि ऐका हे काय तुमका व्यसन लागला काय रे. अरे मग आम्ही बायकांनी बोलायचं कधी. अरे बोलायचं कधी म्हणा. आडिया सोडक्याचा बाईन माणूस तू. मी शिडशिडत दिसलाय म्हणून गैरफायदा घेतोय. मगाच पासून तू माझ्या अंगार येतास. अजून माझा बाकी हा. अजून बाकी आहे. अगो आपण आता बोलायचंच नाही कारण ह्या प्रोग्राम मधलो आपण जो परफॉर्मन्स करतो ना तो वेळ आपलो संपत इल्लोला. तेव्हा अख्खोच्या अख्खो असोच्या असो प्रोग्राम मी तुझ्या हातात देतोय रे महाराजा. आतापर्यंत तुझा आमच्या दोघांवर आशीर्वाद होतो पण ह्याच्या नंतर सुद्धा तुझं असंच आयुष्यभर आशीर्वाद राहा दे रे महाराजा. अगो तुझा नाही आता माझा ऐका. आमच्या मालवणीत एक म्हणा जागा मागा आणि माझ्याकडे बघा. तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आजपासून बाकीचे प्रोग्राम थोडे कमी आणि फूबाई फूच बघा. आता मगासपासून हारड मारता तेव्हा जरा ह्याचा ऐका. तसं नाही आता जज काय म्हणतात ते ऐका. असं म्हणतो तर मग ऐका. तुमचा परफॉर्मन्स लय भन्नाट झालाय महाराजा. पण आपल्या जजेस पर्यंत तो कसा काय पोहोचलाय बघूया. तर महाराणी कसं वाटतंय तुम्हाला. आता बाबा महाराणी आणि महाराज नको बाबा. मी निर्मिती आहे आणि हा स्वप्नील आहे. तुमचा घराणा आमच्या पतूर पोचला असा आणि आम्ही लय खुश होऊन तुमका मार्क देतलो. आता किती वयत बघा आता तुम्ही पण मालवणी मी पण मालवणी. काय ऐका 9 मार्क्स मिळालेले आहेत.
स्वप्नील सर. दिगंबर, आरती, खूप खूप स्वागत. फॅन्टॅस्टिक. मला असं वाटलं की आगाज अगर ये है तो अंजाम क्या होगा. दिगंबर, तुम्हाला मला एक मनापासून कॉम्प्लिमेंट द्यायचे की तुम्ही आलात आणि पहिली 4 वाक्य बोललात ना, मला असं वाटलं, खरंच सांगतो, की मच्छिंद्र कांबळी स्टेजवर उभे आहेत. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. आरती, तुमची एनर्जी ब्रेथ टेकिंग होती. तुम्ही आलात आणि ज्या तऱ्हेने पडलात आणि तुमचा स्टान्स, तुमची बॉडी लँग्वेज, कुठेही इनिबिशन नाही आहे तुमच्या बॉडी किंवा तुमच्या पॉस्चरचं तुम्हाला, विच इज युअर USP असं मला वाटतं. आणि ही जोडी धुमाकूळ घालणार आहे ह्याच्यात काही संशय नाही. हे गाणं आमच्यापर्यंत पोचलं, देवापर्यंतही पोचलं आणि देवाची साथ तुम्हाला लाभलेलीच आहे. यू गोना रॉक. ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस. थँक्यू. आणि मला असं वाटतं की या गाण्याला 9 पॉइंट्स. महाराजा 9 मार्क्स. क्या बात है, क्या बात है. दोन्ही जजेस कडून तुम्हाला 9 मार्क मिळालेले आहेत. अशी ही भन्नाट सुरुवात तुम्ही केलेली आहे. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.